राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपल्या गाई म्हशी विल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारे काळजी घ्यायची आहे की आपलं उत्पन्न वाढेल आणि आपल्याला पुढील विकासासाठी आपल्या गाईला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही गाभण राहण्यासाठी। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, आपल्या गाई म्हशीची डिलिव्हरी झाल्या त्यांना आपल्याला अर्धा किलोच्या जवळपास गुळाचं पाणी पाजवायचं आहे मित्रांनो। याच्यामुळे काय होते, जे काय आपण त्यांची वार असं जार म्हणतो की नाही, ते पडण्यासाठी मदत होते मित्रांनो एक आहे। आणि जर 5 घंटे होऊन सुद्धा त्यांचा जार पडला नसेल मित्रांनो, तर आपण आपल्या चांगल्या डॉक्टरची सल्ला घ्यावी आणि डॉक्टरला दाखवून उपचार घ्यावे। त्याच्या 5 घंट्यापेक्षा जास्त वेळ लागत असला तर जार पडण्यासाठी आणि आपण घरगुती उपाय म्हणून वेळूचे पानं सुद्धा खाऊ घालू शकतो मित्रांनो, बासचे पानं। व वासराला पोटभर दूध पिऊ द्यावे पहिलं मित्रांनो, कारण याच्यामध्ये कॅल्शियम आणि ते वासराला अमृतासारखं असते मित्रांनो। आणि उरलेलं दूध आपण आपल्या गाई म्हशीला सुद्धा पाजू शकतो मित्रांनो, त्याच्यामधून त्यांना एक सलाईन लावल्यासारखी ताकद मिळू शकते मित्रांनो। व्यतिरिक्त कोणताही त्याच्यापासून वाईट नुकसान होत नाही आपलं, तर आपल्याला करायला काही हरकत नाही। सबस्क्राईब